नमस्कार मित्रांनो, आपण इयत्ता 12वीचा चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात केली होती आणि तिसऱ्या प्रकरणाचं नाव होतं भाग विक्री. या दृष्टीने आपण भाग विक्री म्हणजे काय या संकल्पनेचा अभ्यास केला. कंपनीला जेव्हा जेव्हा भांडवलाची गरज असते आणि हे भांडवल जर कंपनीला कायमस्वरूपी आवश्यक असेल किंवा कंपनीच्या भांडवल उभारणीचे जे अनेक मार्ग आहेत, अनेक स्रोत आहेत, त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचा आणि कंपनीला कायमस्वरूपी भांडवल उभारणी करून देणारा मार्ग म्हणजे कंपनी आपल्या भागाची विक्री करते. आणि या भाग विक्रीतून जे भांडवल जमा होतं त्यालाच आपण भाग भांडवल असं म्हटलं जात असतं. भाग भांडवल म्हणजे काय याचा सविस्तर अभ्यास आपण मागील प्रकरणात केलेला होता. आता भाग भांडवलाचा अभ्यास केल्यानंतर हे भाग भांडवल कसं गोळा केला जाते किंवा भाग भांडवलाची उभारणी कशी होते या दृष्टीने भाग विक्रीचा अभ्यास करत होतो. आणि भाग विक्रीचा अभ्यास करत असताना भाग विक्री म्हणजे काय, भाग विक्रीशी निगडीत असणाऱ्या विविध संकल्पना किंवा भागांच्या किमतीच्या अनुषंगाने संज्ञांचा अभ्यास केल्यानंतर आपण भाग विक्री आणि भाग वाटप या संकल्पना म्हणतो. आता भाग वाटप म्हणजे काय, तर भाग वाटपाचा अर्थ सांगत असताना सांगितलं जातं भाग वाटप म्हणजे ज्या व्यक्तीने कंपनीकडे भाग मागणी अर्जाद्वारे भाग मागणी केलेली आहे अशा व्यक्तीला भाग देणं त्याला भाग वाटप असं म्हटलं जातं. म्हणजे कंपनी जेव्हा भांडवलाची गरज असते अशा वेळेला कंपनी आपल्या भागांच्या विक्रीद्वारे भांडवल उभारणी करत असते आणि ज्या व्यक्तींना कंपनीने भाग मंजूर केलेले आहे, भाग देऊ केलेले आहे, अशा व्यक्तींना भाग देणं याला भाग वाटप म्हणतात. आता भाग वाटपानंतर आपण भाग वाटपाची कार्यपद्धत बघितल्यानंतर आपण त्यातलाच एक शेवटचा घटक होता भाग दाखला किंवा भाग प्रमाणपत्र या घटकाचा अभ्यास केला. आता भाग दाखला किंवा भाग प्रमाणपत्र देत असताना आपण त्यात बघितलं होतं की कंपनीला भाग वाटप झाल्यापासून 2 महिन्याच्या आत भाग दाखला देणं हे कायद्याने बंधनकारक आहे किंवा भाग हस्तांतरापासून 1 महिन्याच्या भाग वाटप दाखला देणं गरजेचं. आता भाग वाटपानंतर भांडवल उभारणीच्या दृष्टीने भागाच्या अनुषंगाने असणारा तिसरा टप्पा असतोय ते म्हणजे भागावरील हप्ता मागणी. आता यामध्ये आपण बघितलं बऱ्याच वेळेला हप्ते मागणी या शब्दाचा व्यवहाराचा अर्थ बऱ्याच वेळेला वेगळा असतो. पण या ठिकाणी आपण बघत असताना कंपनीच्या दृष्टीने भागावरील हप्ता मागणी म्हणजे काय या संकल्पनेचा अभ्यास करणार. आता भागाचा अभ्यास करत असताना आपण जर बघितलं आपल्या देशात किंवा कंपनीच्या सामान्य भागाची जी किंमत आहे, दर्शनी मूल्य जे आहे हे अत्यल्प आहे. अगदी 1 रुपयापासून 10 रुपयापर्यंत किमतीचे भागाच्या दर्शनी किमती असतात. आता ही जी भागाची दर्शनी किंमत आहे ही दर्शनी किंमत जर आपण बघितलं तर कंपनी गरजेनुसार त्या दर्शनी किमतीपैकी काही रक्कमेची मागणी करत असते. आता ही मागणी कशी होते या घटकाचा थोडासा आपण अभ्यास करू. तुम्हाला हा घटक बघत असताना थोडंसं एक लक्षात घ्या मित्रांनो, या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये अकाउंटन्सीला हिशोब शेअर्स म्हणून तुम्हाला एक टॉपिक त्या ठिकाणी हे उपयोगी पडणारा घटक. आता अगदी साधं उदाहरण सांगायचं झालं, समजा भागाच्या अनुषंगाने आपण बघत असताना भागाचं दर्शनी मूल्य 10 रुपये असं गृहीत धरूया. आता हे जे 10 रुपये आहे हे 10 रुपये कंपनी कशा पद्धतीने गोळा करत असते किंवा हे 10 रुपये कंपनीकडे कशा पद्धतीने भरले जातात या घटकाचा आपण जेव्हा अभ्यास करायला सुरुवात करतोय त्यावेळेला हे 10 रुपये कंपनी एक रकमी मागणी करत नाहीये. तर त्यावेळेला कंपनी काय करते, या 10 रुपयाचे काय हप्ते पडले जातात. जशी कंपनीला पैशाची गरज असेल किंवा पैसे लागणार आहेत असं कंपनीला वाटतंय त्यावेळेला कंपनी या 10 रुपयापैकी काही रक्कम मागणी केली जाते. आता हे 10 रुपयाचे दर्शनी मूल्य आहे ते दर्शनी मूल्य साधारणतः जर आपण बघितलं तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं जाते नंबर 1 भाग मागणी शुल्क.
भाग विक्रीची जाहिरात केलेली असते किंवा जनतेला भाग खरेदीसाठी आवाहन करत असताना कंपनी भाग खरेदी मागणी अर्जासोबत जी रक्कम मागते त्याला भाग मागणी शुल्क असं म्हटलं जातं. म्हणजे कंपनी भाग विक्री करत असताना ज्या व्यक्तींना गुंतवणूक भागात करायची आहे अशा व्यक्ती भाग मागणीबाबत कंपनीला अर्ज करत असतात आणि या अर्जासोबत जी रक्कम भरली असते त्याला भाग मागणी शुल्क असं म्हटलं जात असतं. उदाहरण दाखल आपण बघूया. हे जे 10 रुपये आहेत यापैकी कंपनीनं भाग मागणी शुल्क म्हणून 2 रुपयाचे मागणी. बघा, कंपनीनं मागणी शुल्क म्हणून 2 रुपये. आता हे मागणी शुल्क 2 रुपये मागितल्यानंतर ज्या व्यक्तीने कंपनीकडे भाग मागणी अर्ज आलेले आहे अशा व्यक्तींना कंपनी भाग वाटप करते आणि भाग वाटप करत असताना कंपनी काही रक्कम भागधारकांकडे मागत असते. यालाच भाग वाटप शुल्क असं म्हणतात. आता हे भाग वाटप शुल्क किती असेल हे कंपनीच्या वैयक्तिक प्रश्न असते. उदाहरणार्थ आपण बोलूया, कंपनीनं भाग वाटप शुल्क म्हणून 1 रुपया भरले. बघा, कंपनीच्या भागाचे दर्शनीय मूल्य 10 रुपये. 10 रुपयापैकी कंपनीने काय केलं, मागणी शुल्क म्हणून 2 रुपये भरले. ज्यावेळेला कंपनीने भाग वाटप केलं, भाग देऊ केले, त्यावेळेला वाटप शुल्क म्हणून कंपनीकडे 1 रुपया जमा केला. म्हणजे या 10 पैकी 3 रुपये कंपनीने जमा केले. राहिली बाकी किती? 7 रुपये. आता हे जे 7 रुपये आहे किंवा जी काही बाकी रक्कम आहे ही बाकी रक्कम कंपनी गरजेनुसार भागवत असते. आता हे जे 7 रुपये शिल्लक आहेत म्हणजे 10 रुपयापैकी भाग मागणी शुल्क म्हणून 2 रुपये भरलेले, भाग वाटप शुल्क म्हणून 2 रुपये भरलेले, 3 रुपये कंपनीकडे जमा झालेले, राहिलेले 7 रुपये जे आहेत हे 7 रुपये कंपनी गरजेनुसार भागधारकांकडे मागणी करत असते. आता हे जे 7 रुपये आहेत उदाहरणार्थ आपण घेतलेले हे 7 रुपये टप्प्याटप्प्याने मागणी केली जाते. पहिला हप्ता, दुसरा हप्ता काय असेल ते आणि शेवटचा असणारा अंतिम हप्ता. म्हणजे कंपनी भागाची दर्शनी किंमत 10 रुपये. या 10 रुपयापैकी भाग मागणी अर्ज शुल्क म्हणून 2 रुपये कंपनीने मागणी केले. हे भाग मागणी अर्जासोबत भरले जाते. नंतर ज्यावेळेला कंपनी भाग वाटप करत असते त्यावेळेला यापैकी काही रक्कम कंपनी भागधारकांना मागते. उदाहरणार्थ आपण इथं 1 रुपया घेतलेला एकूण 3 रुपये जमा झाले. राहिलेल्यापैकी कंपनी हप्त्याने कंपनीला गरज असेल त्यानुसार गरजेप्रमाणे मागणी केली जाते. एकदा 10 रुपये पूर्ण रक्कम झाली की पुन्हा कंपनीला भागधारकांकडे पैसे मागता येत नाही. म्हणजे दर्शनी किमती इतकी रक्कम कंपनी भागधारकांकडे मागू शकते आणि कंपनीनं भागाची रक्कम मागणी केल्यानंतर तेवढी रक्कम भरणं ही भागधारकाची जबाबदारी असते, भागधारकाचं कर्तव्य असते. आता या जबाबदारीत कर्तव्य जर कसूर झाली तर कंपनी भाग जप्त करत असते. आपण ते पुढे बघणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी भाग मागणी करत असताना भाग मागणी शुल्क भागावरचं 2 रुपये आहे, भाग वाटप शुल्क 1 रुपया. आता राहिलेली रक्कम जे 7 रुपये आहेत ते हप्त्याने मागितले जातात. किती हप्ते करायचे, कशा पद्धतीने करायचं हे ठरवायचा अधिकार कंपनीच्या संचालक मंडळाला आहे. म्हणजे कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत जो निर्णय होईल त्यानुसार कंपनी भागधारकांकडे
धारण केलेल्या भागावरील येणं बाकीपैकी काही रक्कम कंपनी मागू शकते आणि ही जी रक्कम मागणी केली असते याला भागावरील हप्ते मागणी असं म्हटलं जात असतंय. भागावरील हप्ते मागणी म्हणजे भागधारकानं धारण केलेल्या भागाच्या दर्शनी रकमे इतकी रक्कम पूर्ण होईपर्यंत कंपनीनं जो काही हिस्सा मागितलेला आहे त्या हिश्श्यालाच हप्ता मागणी असं म्हटलं जात असतं. भागावरील हप्ता मागणी असं म्हटलं जात. आणि हा हप्ता किती रुपयाचा असावा, किती हप्ते मागावेत हे ठरवायचं सर्वस्वी अधिकार कंपनीच्या संचालक मंडळाला. म्हणजे कंपनीच्या भागावरचा हप्ता मागणी करण्याचा अधिकार हा कंपनीच्या संचालक मंडळाला असून कंपनीचं संचालक मंडळ कंपनीच्या भांडवलाची गरज लक्षात घेऊन ही रक्कम हप्त्यानं मागणी करत असते. त्यालाच भागावरील हप्ता मागणी असं म्हटलं जातं. आता हा भागावरील हप्ते मागणी करत असताना या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल, ज्यावेळी तुम्ही हप्ता मागणी करत असताय त्यावेळेला पैसे भरण्यासाठी संबंधित व्यक्तीला 14 दिवसाची मुदत देणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. म्हणजे हप्ते मागणीच्या दृष्टीनं 14 दिवसाची सूचना ही महत्वाची. म्हणजे ज्या वेळेला कंपनी भागधारकांना हप्ता मागणी करत असते तर हप्ता भरण्यासाठी किमान त्याला 14 दिवसाचा कालावधी देणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. जर 14 दिवसापेक्षा कमी कालावधी दिला तर त्यावेळेला ते कायद्यातील तरतुदीचं उल्लंघन होत असतं आणि म्हणून या ठिकाणी पैसे भरायला दिलेली मुदत आणि पत्राचं पाठवलेली तारीख याच्यात 14 दिवसाचं अंतर असणं गरजेचं आहे. आपण यानंतर ज्यावेळेला सभासदाशी पत्रव्यवहार घटकाचा अभ्यास करू, सभासदाशी पत्रव्यवहार घटकाचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर भागावरील हप्ता मागणीचं पत्र लिहा असं जर तुम्हाला पत्र आलं तर त्यावेळेला पत्र पाठवलेली तारीख आणि हप्ता भरायला सांगितलेली तारीख याच्यात 14 दिवसाचं किमान 14 दिवसाचं कमाल काय अडचण नाही. पण 14 दिवसात कमी दिवसाचं अंतर असेल तर त्या ठिकाणी ते पत्र अनाधिकृत होतंय, चुकीचं होत असतंय आणि म्हणून या ठिकाणी 14 दिवसाची पूर्व सूचना देणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. आता हे 14 दिवसाची सूचना देत असताना कंपनी भागधारकाकडे जो हप्ता मागणी करत असते तो हप्ता भरणे हे भागधारकाचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. कंपनीनं भागावरची हप्ता मागणी केली आणि हप्ता मागणी केल्यानंतर जर भागधारकांना भागाची रक्कम भरली नाहीये तर कंपनी पुन्हा त्याला आठवण करून देण्यासाठी स्मरणपत्र सुद्धा पाठवू शकते आणि कंपनीनं पुन्हा पुन्हा मागणी करू नये. जर भागाची रक्कम नाही भरली तर कंपनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई म्हणून किंवा दंडात्मक कारवाई म्हणून त्याचे भाग कंपनी जप्त करण्याचा अधिकार सुद्धा कंपनीला कायद्याने आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण भागावर हप्ता मागणी या घटकाचा अभ्यास करत असताना भागावरील हप्ता मागणी म्हणजे कंपनीनं विकलेल्या भागावरील येणं बाकीपैकी जेवढ्या रकमेची मागणी केलेली आहे त्यालाच भागावरील हप्ता मागणी असं म्हणलं जात असतं. मगाशी आपण बघितलं 10 रुपयाचा भाग, 10 रुपयाच्या भागापैकी मागणी शुल्क म्हणून 2 रुपये, वाटप शुल्क म्हणून 1 रुपया, 7 रुपये कंपनीनं मागणी केलेली आहे. 3 रुपयाची मागणी केली आहे म्हणजे 7 रुपये येणं बाकी आहे. हे 7 रुपये कंपनी जेव्हा मागेल तेव्हा कंपनीला देणं हे भागधारकाची जबाबदारी. आता या ठिकाणी समजा भाग मागणी हप्ता मागणी केल्यानंतर हप्ता मागणी करण्याचा अधिकार कंपनी कायद्याने कंपनीच्या संचालक मंडळाला आणि या अधिकाराचं संचालक मंडळाला कोणत्याही परिस्थितीत हस्तांतर करता येत नाहीये. म्हणजे कंपनीच्या भागावरचा हप्ता मागणी करायची असेल तर तो अधिकार कंपनीच्या संचालक मंडळाला असून कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत हप्ता मागणीबाबत ठराव मंजूर केला जातोय आणि या ठरावानुसार कंपनीचा सचिव संबंधित भागधारकांना कंपनीच्या सभासदांना हप्ता मागणीची पत्र पाठवून देतो.
आता या ठिकाणी कंपनीला जशी गरज लागेल, जेवढी रक्कम आवश्यक आहे त्यानुसार कंपनी भागावरच्या हप्त्याची वारंवार मागणी करत असते। एकदा कंपनीच्या दर्शनी भागा इतकी रक्कम कंपनीकडे जमा झाली की त्यानंतर मात्र कोणत्याही परिस्थितीत कंपनीला भागधारकाकडे पैसे मागता येत नाही। म्हणजे कंपनीच्या भागधारकाची जबाबदारी असते कंपनीच्या भागाच्या दर्शनी रकमेची रक्कम कंपनीला भरणं, कंपनीला देणं ही भागधारकाची जबाबदारी आहे, ते भागधारकाचं कर्तव्य आहे। आणि या कर्तव्यात त्याला टाळाटाळ करता येत नाही, कर्तव्यात कसूर करतात। आणि म्हणून कंपनीच्या बांधकामानुषंगाने कंपनीच्या भांडवल उभारणीच्या दृष्टीनं भागावरील हप्ते मागणी ही एक अतिशय महत्त्वाची संकल्पना मानली। आता भागावरील हप्ता मागणीचा आपण अभ्यास केल्यानंतर यानंतरचा आपण जो घटक आहे तो अभ्यास करावा, ते म्हणजे भाग जप्ती। आता भाग जप्ती म्हणजे काय? भाग जप्त कोण करत असते किंवा भाग जप्तीचा अधिकार कोणाला आहे आणि भाग जप्तीचे परिणाम काय होतात याची आपण चर्चा करणार। आता भाग जप्ती म्हणजे काय सांगतो बघा। कंपनीच्या संचालक मंडळानं भागधारकाकडे भागावरील हप्त्याची मागणी केल्यानंतर वारंवार हप्ता मागणी करून सुद्धा जर भागधारकांना भागाची रक्कम दिली नाहीये, कंपनीकडे भागाचा हप्ता भरला नाहीये, तर अशा वेळेला कंपनी भागधारकांना धारण केलेले भाग सक्तीनं काढून घेणं, सक्तीनं सभासदत्व रद्द करणं यालाच भाग जप्ती असं म्हटलं जातं। म्हणजे भाग जप्तीचा अर्थ सांगत असताना भाग जप्ती म्हणजे भागधारकांना धारण केलेले भागावरील हप्त्याची वारंवार मागणी करून कंपनीकडे न भरण्यामुळे कंपनीने केलेली कायदेशीर कृती यालाच भाग जप्ती असं म्हटलं जातं। आता भाग जप्ती ही कायदेशीर होणारी कृती। भाग जप्ती करत असताना भाग जप्ती फक्त एकाच कारणासाठी करता येते आणि ते कारण म्हणजे भागावरील हप्ता वारंवार मागणी करून सुद्धा कंपनीकडे न भरण्याचा परिणाम म्हणून भाग जप्ती केली जाते। इतर कोणत्याही कारणासाठी कंपनीला भागधारकाचे भाग जप्त करता येत नाही। म्हणजे समजा भागधारकानं कंपनीचं इतर काय देणं असेल तर त्या देण्यासाठी कंपनी भागधारकाचे भाग जप्त करू शकत नाही। कंपनीला जर भागधारकाचे भाग जप्त करायचे असतील तर ह्या भाग जप्त करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त कंपनीच्या भागावरील येणं हप्त्यासाठीच भाग जप्त केले जाऊ शकते। आता भाग जप्ती करण्याबाबत जर सांगायचं झालं तर भाग जप्ती ही कायद्याने होणारी कृती असते। भागधारकाकडे वारंवार भागाची मागणी केलेली आहे, वारंवार मागणी करून सुद्धा भागधारकांना भागाची रक्कम भरलेली नाहीये आणि भागाची रक्कम भरली नाहीये म्हणूनच भागधारक कंपनीचे भाग सभासदाचा रद्द करून भाग काढून घेऊ शकतो, त्याला भाग जप्ती असं म्हटलं जातं। ज्यावेळेला भाग जप्त केले जातात त्यावेळेला कंपनी आणि भागधारक यांच्यात असणारं नातं हे संपुष्टात येत असते, त्याचे सभासदत्व रद्द होत असते, त्यानं भरलेले पैसे बुडीत होत असते। म्हणजे भाग जप्ती ही तसं बघायला तर भागधारकाच्या दृष्टीनं मानहानिकारक घटना असते। आज कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत बघा, त्या व्यक्तीची एखादी मालमत्ता जप्त करणं म्हणजे त्याची नकळत मानहानी होत असते आणि त्याच पद्धतीने भागधारकांना भागावरचे पैसे भरले नाहीये म्हणून त्याचे भाग जप्त होणं ही भागधारकाची नामुष्कीची गोष्ट असते आणि शक्यतो भाग जप्ती टाळली जाते। भाग जप्ती हा भागावरचा हप्ता मागणी वसूल करण्याचा शेवटचा पर्याय। आता भाग जप्ती जर करायची असते तर भाग जप्त करण्यापूर्वी संबंधित भागधारकाला स्पष्ट स्वरूपाची सूचना द्यावी लागत असते, ज्याला आपण आपल्या भाषेत धमकी पत्र म्हटलं जात असतं किंवा भाग जप्तीचं सूचना पत्र सुद्धा म्हटलं जातं। आपण सभासदाशी पत्राच्या घटकाचा अभ्यास करत असताना ही पत्र आहेत आपल्याला अभ्यासक्रमात, कारण आपण जे भाग विक्रीच्या अनुषंगाने जर अभ्यास केला तर याच्यावरच प्रात्यक्षिक म्हणून आपल्याला सभासदाशी पत्रव्यवहार करावा किंवा आता भाग विक्रीच्या अनुषंगाने जी काही जबाबदारी निर्माण होत असते, कंपनी आणि भागधारकाच्या जे नातं निर्माण होत असते,
हे नातं टिकवण्याच्या दृष्टीनं सभासदाशी हा पत्रव्यवहार होत असतोय आणि त्या पत्रावरचा अभ्यास करत असताना आपण या संकल्पनांचा चर्चा केली. आता भाग जप्ती म्हणजे काय आपण बघितलं. भाग जप्तीचा अर्थ बघितला. भाग जप्ती म्हणजे काय तर भाग जप्तीचा साधा सोपा अर्थ सांगितला जातोय की भागधारकाकडे वारंवार मागणी करून सुद्धा भागाचा हप्ता त्याने भरला नाहीये आणि म्हणून त्याच्यावर कंपनीने केलेली कायदेशीर कार्यवाही कायदेशीर कृतीची भाग जप्ती. भाग जप्त करण्याचा अधिकार फक्त कंपनीच्या संचालक मंडळाला. जसं भागावरचा हप्ता मागणीचा अधिकार कंपनीच्या संचालक मंडळाला आहे त्याच पद्धतीनं मागितलेला हप्ता वारंवार मागणी करून सुद्धा भागधारकानं भरला नाहीये म्हणून त्या ठिकाणी भागधारकाचे भाग जप्त केले जाऊ शकतात. आता भाग जप्त झाल्यावर काय परिणाम होतोय. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे भाग जप्त केले जातात त्यावेळेला संबंधित व्यक्तीचं सभासदत्व रद्द होत असतं. म्हणजे हेच कंपनीने भाग जप्त केले तर त्याचा पहिला परिणाम थेट परिणाम होत असतो ते भागधारकाचं सभासदत्व रद्द होत असते. ज्यावेळेला भागधारकाचं सभासदत्व रद्द होतोय त्यावेळेला सभासदाची जबाबदारी सुद्धा कार्यान्वित होते. कारण तो कंपनीचा सभासदच राहत नाही आणि जर कंपनीचा सभासद नसेल तर सभासद या नात्यानं जी काय भागधारकाला मिळालेले अधिकार आहे भागधारकाला मिळालेल्या काही जबाबदाऱ्या असतात याच्यापासून तो वंचित होत असतो. याच्यापासून तो बाजूला फेकला जात असतोय. म्हणून भाग जप्तीचा परिणाम सांगत असताना भाग जप्तीचा पहिला परिणाम सांगितला जातोय की कंपनीचं जेव्हा भाग जप्त केले जातात त्यावेळेला ज्या व्यक्तीचे भाग जप्त केलेले आहे त्याचं सभासदत्व रद्द होत असतोय. तो सभासदाच्या जबाबदारीतून मुक्त होत असतोय आणि त्याच पद्धतीने सभासदाचे भाग जप्त केल्यानंतर त्या ठिकाणी समजा कंपनीचं विसर्जन झालं. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. एखाद्या व्यक्तीचं भाग जप्त केलेले जप्त केल्यानंतर कंपनीने ते भाग इतर कुणालाही विकले नाहीयेत आणि दरम्यानच्या कालावधी कंपनीचं विसर्जन झालं तर कंपनीचं विसर्जन झाल्यानंतर कंपनीची देणी भागवण्यासाठी जर पैसे कमी पडले तर अशा वेळेला कंपनीच्या सभासदांकडे पुन्हा पैसे मागितले जाऊ शकतात. हा अतिशय महत्वाचा परिणाम आहे. आपण फक्त या ठिकाणी भागावरील हप्ते मागणी म्हणजे काय आणि भाग जप्ती म्हणजे काय या दोन संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. भागावरची हप्ते मागणी म्हणजे भागधारकानं धारण केलेल्या भागापैकी देय रक्कम कंपनीच्या गरजेनुसार मागणी करणं यालाच भागावर हप्ते मागणी म्हटलं जात असतंय. तर भाग जप्ती म्हणजे भागावर हप्त्याची वारंवार मागणी करूनही भागधारकानं हप्ता न भरल्यामुळं भागधारकाचे धारण केलेले भाग सक्तीने काढून घेणं त्याचं सभासदत्व रद्द करणं यालाच भाग जप्ती असं म्हटलं जातं.